तर जय श्रीराम भावांनो. तर आज होती जंबुकेश्वराची यात्रा. तर यात्रेनिमित्त चालू होतो जंबुकेश्वराच्या पायाला गायले. तर थांबून लय गर्दी राहते, त्यात काय आपलं दर्शन होत नाही. तर मित्रांनो, आमच्या गावात असते भागवत. तर घेतले भागवताचे दर्शन आणि निघालो जंबुकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी. आता आलो मंदिरात आणि मंदिरात लागलो लाईनीत लागून घेतो आता गणपती बाप्पाचे दर्शन. गणपती बाप्पाचे दर्शन करून चालू आता नंदी महाराजचे दर्शन घेण्यासाठी. नंदी महाराजचे दर्शन करून जायचं आता आपल्याला भोलेनाथांचे दर्शन करायले. आता आलो मंदिरात येऊन करतो आता भोलेनाथांचं दर्शन करून चाललो आता 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करायले. 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन झाल्यानंतर आता चालू बाहेर जाता जाता अचानक ध्यान गेले लेकराकडे. तर इथे चालू होती महादेव पार्वतीची रांगोळ काढणं. पोट्टे कशी काय काढली रांगोळ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि इकडे चालू होती अद्रक आणि कांद्याची पेस्ट काढणं भाजी बनवण्यासाठी. आणि इकडे चालल्या पोळ्या करणं महाप्रसादासाठी. तर हे बघा आमच्या गावचे 2 नमुने कशी चालली ट्रॅक्टरात बसून डाव करायले. मले पण म्हटले चल, पण मी नाही गेलो राव. प्रसादाच्या पंक्ती बसवण्याकरिता इथे चालल्या चुन्याने रेषा मारणं आणि आम्ही दोघं चालू खांद्यावर पाईप घेऊन आता मंडप उभा करायले. तर हे बघा मंडपात सामाईन इथे येऊन पडलं. 2 मिनिटात केली चौकट उभी ना आता केली पडदे बांधाय सुरुवात. आणि झाली ना आमच्या जगूची एडे चाळे चालू. आता लटकागला पाय पाहिले पडदे बांधून झाला आता मंडप रेडी. ना आता चालला अनाउन्समेंट साठी भोंगा लावणं. तर अशोक महाराज आणि जगू बघा कशी भोंगा लावते. तर आता झाली महाप्रसादाला सुरुवात आणि महाप्रसाद खाऊन चालू आता जत्राकडे. तर तुका बांधत जाय झेंडी. तर चाल म्हणलं येऊ एकदा जत्रेतून फिरून. तर आलो बुवा आता जत्रा चालू होती दुकानं लावण्याची तयारी. तर यायला म्हटलं चला येऊ एकदा जत्रा फिरून. तर जत्रेत दिसला आम्हाला जम्पिंग जपाक, त्याच्यात मारल्या उलट्यान तिलट्या उड्या. मित्रांनो हे बघा आपल्या गावची जत्रा. आणि जत्रेतनी भेटले आपल्याला आपले खरोळ्याचे फॅन. तर फॅनला भेटून चालू आता घराकडे. आणि आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करून घ्या.